तर हा गाव खूप भारी आहे, खूप भारी. या गावातल्या सर्व महिलांपासून पुरुषांपर्यंत लहान झोपायला जागा बी मागायला नाही आहे. आणि जय श्रीराम मित्रांनो, ओम साईराम सर्वांना. श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन म्हणून पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्ट करतो. मी गौरी पाडाचा. माझं नाव धर्म मात्र मी महाराष्ट्रानं मराठे ज्या अग्रिकुल एक पेरा माते की जय. सो चला, आज पहिला दिवस श्री साई क्षेत्र तिसगाव, श्री साई क्षेत्र शिर्डी. आजचा प्रवास आईचं आणि बाबाचं दर्शन घेऊन आपण निघूया आणि ब्लॉगला स्टार्ट करूया. आणि आज चाललो मी शिर्डीला. आता इथून डायरेक्ट तिसगावला जाईन, त्याच्यानंतर तिकडून चालत चालत डायरेक्ट आपल्या गावात पालखी येणार आहे. बाबू बघा जाम देते, जाम भाऊ करता. सोडा, आपण जाऊया आता डायरेक्ट. पप्पा मला सोडायला येतात आणि माझी बॅग पॅक झाली आहे आणि मी पण रेडी झालो आहे. ही बघा इकडं कुठे गेली बॅग, ही बॅग इकडं. पप्पा चला जातो, बाय बाय. बाय पप्पा, बाय. हे वांडर बाय. चाले काय बोलतो माहिती का, बरं आला बोलतो, चालला. काय बोलतो काय बोलतो काय बोलली काय बोलली बटाटे. चला तर सर्व दर्शन घेऊ आणि नंतर निघूया. यतीत झोपला असेल तर यतीतला उठवायला आलंय. चला बाय करतो पहिले. काही नाही, डाराडोर पंढरपूर. झोपल्या बघ कसं. बाय बाय कर. बाय बटाटी, बाय बाय. ही बॅग आणि पप्पा आणि माझी आदावत. तर गावातच बॅग ठेवायची आहे. गावातून पालखी येणार आहे, दर्शन आपण करू सर्व गावात आल्यावर. बाय बाय, भेटूया आता पालखीला. या साईडला बघा अख्ख्या बॅगा सगळ्यांच्या जमात. तिकडं फुलं बिलं तयारी चालू आहे. मिथून दा, सोना दा, आणू हे थांबता कुठे ठेवू. इकडं बघा सर्व नियोजन इकडंच आहे. तेलाचं डब्बा, सर्व फटाके वगैरे. यावर्षी पहिल्यांदा मिथून तर येणार आहे ना आपल्या गावातल्या पालखी, पहिला वर्ष आहे. तर चला आम्ही जातो डायरेक्ट आता तिसगावला पालखी घ्यायला. तुम्ही या तिकडून कर्नाळा देवीला जावं. या दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची.
पदयात्रा चालू झाली आपली. आता टोटल 7 दिवस चालायचं आहे. याच्यानंतर जोपर्यंत शिर्डी नाही, जोपर्यंत बाबांचं दर्शन नाही होत, तोपर्यंत 7 दिवस लगातार चालायचं आहे. आणि हाय गाईज, हाय गाईस. हाय गाईज. नाही घ्यायचा. टेन्शन नाही घ्यायचं का?
काय आता पालखी मेन हायवेला आली, रोडला आली, तिकडे बघू शकता. आणि आता नुसतं रॉकेट इथून डायरेक्ट आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात जायचं कल्याणमध्ये. तिथून सदानंद चौकांमधून आपली पोरेतील गावातली मग तिथून पालखी घेऊ आपण डायरेक्ट गावात. मग कर्नाला देवी मंदिराची इथं तिथून बँड लावून डायरेक्ट शाळेजवळ हनुमान मंदिराजवळ बघूया तुम्हाला काय आहे कसं काय ना पुढं बघायला भेटेलच. आणि आता आरती वगैरे झाली, मी काय जास्त बोलू नाही शकलो. आरती झाली, मस्त गावातून पालखी निघली, खूप शूट घेतला. आणि आता चला आता एवढा रॉकेट लावायचा ना फुल लय टाईम झाला आहे, त्याच्यामुळे फास्ट निघडा बघा पालखी किती फास्ट चालली. ओम साईराम, जय साई. मंदिराच्या इथं पोहोचलो. इकडे फटाक्या पण वाजवल्या. इथं संकेत होता आणि उमेश होता. आणि इकडे बघा सगळे नियोजनाला लागलेत. तो मिथुन दांचं घर.
निघालो हनुमान मंदिरात. इकडं बाहेर पालखी आहे. आता नॉन स्टॉप कुठला स्टॉप ना मुठवाल. आता आपल्या गावातून काढली, खूप शूट घेतला आपल्या गावात आणि आता डायरेक्ट मुठवालला जेवायला थांबू. बाबाजी चलो आता नॉन स्टॉप डायरेक्ट मुठवाल. नाही एकविरीचं मंदिर आहे ना तिथं जरा थांबू आणि मग नंतर डायरेक्ट पुढचा पल्ला मुठवाल. आणि नाना कसं वाटतं आज पहिल्यांदा आपल्या गावात पालखी आली? पहिल्यांदा एकदम असं जबरदस्त भारी वाटतो. वाटल्या गावातून पालखी आली तर एकदम आनंद होतो. आपल्या गावातला पण खूप प्रतिसाद होता पालखीच्या पाठी खूप भेटलेला आहे. तर चला आता जाऊया डायरेक्ट एकविरा मंदिरात. सगळ्याच आता भंडारी चौकात थांबलं गंधारी ब्रिजच्या इथं. आणि आता बरं ना ओम साईराम. हो ड्रायव्हर ओम साईराम. साईराम साईराम ओम साईराम. साई बाबा की एवढा बेकार आहे ना, लय बेकार. आणि पाय तर डायरेक्ट असे उलटेच व्हायला लागले, वाट मारायला लागला पायना. पालखी जरा जास्त घेतली त्यामुळे. बघा भाऊजी गेला मध्ये मध्ये पाणी देऊन जातात तर जरा बरं वाटतं. हां आता जराच टायमात आमचा स्टॉप येईल मुतवालचा. तिथं आम्ही जाऊ, पहिला आराम करू, त्याच्यानंतर मग जेवू आणि मग पुढचा प्रवास चालू करू. साईराम भाऊजी. हो भाऊजी साईराम. साईराम. चला आम्ही
तन्मय भावाला सपोर्ट करा का? बोलायचं काय आहे तुला पण नक्की. तन्मय भावाला सपोर्ट करा आपल्या. नक्कीच नक्कीच सपोर्ट करा. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. त्याच्यासाठी तुम्हाला त्याचे येणारे सगळे ब्लॉग बघायला भेटतील. नक्कीच नक्कीच मित्रांनो. आणि आता मी ना आमच्या तलावापासून मी चप्पल काढली. टेम्पोवाला डायरेक्ट पुढं गेला. तर पायांची वाट लागले. कडं टोचतात ना लय बेकार. तर चला आता स्टॉप येईल. आराम करू, जेवू मस्त, लगेच पटापट निघायला लागेल आपल्याला. चला स्टॉपवर पोहोचलेलो आहे. आणि इकडे आमचे कॉमेडी बॉय उभे आहेत दोघं जण. आणि हो टिटवा बरंच ना अबो. यावर्षी चालशील ना? पेरू काय मग काय बोलता? एकदम मस्त का? चालत आहेत ना का गाडीवर? समजलं नाही ना. हो ना लगेच आलो. मी तुझ्याशिवाय जेवत नव्हतो घरा माहिती. हो ना ती तर वेगळी बात आहे. आम्ही पहिलं मजा करत एकदम. साईराम मित्रांनो, साईराम. इकडे जेवायची व्यवस्था आहे. दरवर्षी मुतवालला स्टॉप असतो जेवायचा. काय आता साईराम आपण भेटू पुढे चालताना. ही तुषारची स्टाईल आहे ब्लॉगिंगची. सर्व साईराम आता जेवायला आलेत. इकडे बघा जेवायचं नियोजन सर्व. इकडे स्वयंपाक येत बघू शकता या साईडला. काय बोलशील तू? आज काय नाही, आज पाका चालला व्यवस्थित नाही. आम्ही व्यवस्थित चालतो. नक्की मग विषय आहे का? चला हो साईराम. तन्मय म्हात्रे. मला भजी टाक ना. झोपायला जागा बी मागायला नाही आहे. आणि प्लस तुम्हाला संध्याकाळच्या जेवायला भेटतो. तुमचा तुम्ही बघा. आणि नाश्ता भेटल तो दुपारचा जेवायला. शॉर्टकट मारल्या त्या बी नाही मग आणखीन मग पुढच्या दिवसाचा माहिती. सगळ्यात आता जरा आराम करतोय. इकडे उठले आराम करून झाला. आता जरा उठलो. आता जरा बरं वाटतं. डोकं दुखत होतं. यो अजून जेवतो सगळ्यांचं जेवण निजारला बी ना अजून जेवतो. इकडे सगळं झोपलं. आता 4 वाजता निघू. 3:30 वाजले. अर्धा तास अजून जरा ब्रेक. हे बाय बेडूक. अरे कमी खा, जरा कमी खा. यो पण हे जेवला का नाही? 4 वाजलेत आणि आम्ही आता पालखीची वाट बघतोय. इथे सर्व थांबलेत. मौजेत नाना आहे, दादा आहे. आणि या साईडला देवीचा पाडा आलेला आहे. ओम साईराम दा. देवीचा पाडा पालखी. साईराम. ओम साईराम. देवीचा पाडा. ओम साईराम. बोल ना भाई, काय बोलतात? कसं वाटतं? चालशील ना? नाही का? कसं वाटतं आपल्या इकडे पालखी थांबून आणि तुम्ही सर्व नियोजन करता जेवणाचं, तर काय वाटतं तुम्हाला? बोल बोल बोल. तुला काय बोलायचं तो? लाजला भाऊ. हवे आभार आहेत ना? एकदम शिर्डीकर साईबाबा की जय. जय साई बाबा की जय. चला चला. मैं मात्र 11 चल येते का? ओम साई बोला. ओम साई. ओम साई बोला. नाही बोल. ओम साई. साईराम बाबा की जय. साई बाबा की. चला चला बाय बाय. साईराम. काय बोलता मंडळी? कुठले तुम्ही? कसं वाटतं पद्धत?
कधीच थांबलोय. 15-20 मिनटं झाली. गवत टोचतंय आणि आता झोपलोय, जरा आराम करतोय. काय आता रोशन काय बोलतोस? एकदम मस्त. एकदम मस्त ना? मस्त एकदम. मथुर आहे छोटा. त्याला पहिला दिवस बी गेला आपला. पहिला दिवस बी गेला म्हणजे अजून रात्र गेली. अजून रात्र आली. आपण आता बोलता कधी पोचू अजून एवढा चालत आहे. पण तिकडे पोहोचलो ना, अरे झाले पण दिवस, पोचलो पण आपण, उद्या पोचू आपण, असं होतं. कसा वर्ष आला काय समजला ना. हा ना, कसा वर्ष आला त्या पण आतुरतेने वाट बघतो या गोष्टीच्या. हो ना, पुढच्या वर्षी भेटू, लगेच भेटतो. काय अबू, काय बोलशील आपल्या ब्लॉग मध्ये? तू पण ब्लॉग बनवतो ना, मग काय बोलशील आपल्या ब्लॉग मध्ये? बोल. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. आम्ही भेटतो वर्षात एकदाच भेटतो खाली, फुल मजा करतो वर्षाची. 7 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये अख्खा वर्ष. चला ओम साईराम. ओम साईराम. चला. भाऊच पण ब्लॉगर आहे. भाऊ, चॅनलचं नाव काय तुझ्या? आदित्य घोसाळे ब्लॉग्स. नक्कीच जाऊन सबस्क्राईब करा. हे बघा, यांनी ग्रीस घेतले, आता चोलील बोलता. त्याचं लायनर घसले ना, आता चोलल तो. रोड क्रॉसिंग चालू आहे. मेन फडगा हवे या साईडला आहे. ते मथुर बघ कसं चालता. हा पटकन. आलो. चल. पक्का थकलो. आता 6:30 वाजला असतील. अजून 1-2 किलोमीटर आहे आपला स्टॉप. होल्डवर पोहोचलो होल्डवर. सर्व आता इकडे विश्रांती आणि आराम करतात. आपला बॅगा लावल्या एक साथ. बाई तरुणी दिले माझ्या हात. इकडे माझी बॅग ही काय आहे ना. सो आता इकडे जरा विश्रांती करून त्याच्यानंतर हातपाय धुवून आदावत सगळ्यांची आदावत. पालखी आली नाही ना अजून. दरवेळेस आम्हाला पालखी भेटत नाही, कारण की आम्ही लेट होतो खूप. पालखी खूप फास्ट पुढे जाते आणि पूर्ण गावात. तुझ्या गावाचं नाव काय रे? ते गावाचं नाव काय? गावाचं नावच नाही. तर गावदेवी मंदिराच्या इथे आम्ही थांबलोय आणि पूर्ण गावात पालखी फिरते. कधीच भेटत नाही आम्हाला गावात फिरायला, पण तसंही दमलेलं असतं, फिरणार नाही. पालखीच्या मागे जोडीला आलो तरी पण. आणि आता मस्त आता आराम करतोय सर्व इकडं. साईराम मित्रांनो. साईराम काका. आपापले बॅगा शोधून आराम करतायत आणि मग त्याच्यानंतर हातपाय वगैरे धुवू. आता पालखी येईल जराच टायमात. आय थिंक आली पण. आता भेटू आपण नंतर. आता पालखी आल्यावर. आता आमचा मिथुन दा चालला घरी. टाटा बाय बाय. कशाला चालला पण तू? का चालले? जरा कलरचं काम चालू आहे ना. किती दिवसानंतर येशील? परवा येणार आहे मी भाकरी घेऊन. नंतर नाही का? ते गेडे काय चालत येणार नाही परत. भाकरी घेऊन कोणाला काम पाहिजे थांबशील का जाशील? तेव्हा थांबशील का जाशील? कलरचं काम पाहिजे असेल तर सांगा. पाहिजे नाही बाकी आपण
साईनाथ महाराज की जय. गणपती बाप्पा जरमरी माते की जय. सुख करता की जय. सुख करता पूर्वी देवाजी सर्वांगी सुंदर उठसे गुराजी संधीमध्ये मार मुक्ता पराजी. जय देव जय देव जय मंगलमूर्ती होती मंगलमूर्ती दर्शन मात्रे मळा पुरती. जय देव रत्न खरिता परा तुझे कुमरा चंदनाती उडी कुंकुम केशरा हिरे दरित मुकुट शोभतो बरा जोडे गोरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती होती मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय लंबोदर पीतांबर परिवर वंदना श्रावण मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय लक्ष्मी ब्रह्मणी महाराज आरती करी हरी तुझाई कृपा करी संकटी रक्षताची तुझा कृपेचा हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. जय गणपती बाप्पा मोरया. जय 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 कामदेव. आणि नंतर भजनाला दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा. मेरे भारत का बच्चा बच्चा. आता मस्त जेवायला बसलोय. थोडा भजन केला मस्ती केली. बघा या साईडला भजन चालू आहे पण आपण शूट नाही घेतलं. आता मला जेवू आणि मग भजनाला बसलो. जेवला डाळ भात गुलाबजामुन लोणचं साठून ठेवलं असेल साठून. नजर आती गोटी गुण. मेरे घर के आगे सैना तेरा मंदिर बन जाए. मेरे घर के आगे सैना तेरा मंदिर बन जाए. मेरे घर के आगे सैना तेरा मंदिर बन जाए. जब आरती हो तेरी मुझे घंटी सुनाई दे. आरती हो तेरी मुझे घंटी सुनाई दे. जब आरती हो तेरी मुझे घंटी सुनाई दे. जब आरती हो तेरी मुझे घंटी सुनाई दे. बघ असं प्रेम कुठं बघायला भेटतं का? याच्या मांडीवर डोका इकडं पायन पाय घातल्यात. फुलाले डोंगरांग फुलाले डोंगरांग पालखीला नाची फुलाला उडवून चालता दे मैदान चालता दे मैदान. पालखीला नाची फुलाला उडवून चालता दे मैदान चालता दे मैदान. साईनाथ महाराज की जय. बोलगाव देवी माते की जय. गरीमरी माते की जय. जय कामदेव. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की
आता आलो जरा फिरायला आणि वाजलेत 12 साडेबारा वाजलेत आणि होप सॉरी तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आणि आता आलतो जरा फिरायला आणि हा शेरेकर पाडा, हे शेरेकर पाडा ना. तर हा गाव खूप भारी आहे, खूप भारी. या गावातल्या सर्व महिलांपासून पुरुषांपर्यंत लहान मुलांपासून आणि जे म्हातारे वगैरे असतात सर्वांचा खूप भारी प्रतिसाद असतो, खूप भारी. मस्त जेवलो वगैरे आणि त्याच्यानंतर आता झोपलो आणि आता आलो जरा फिरायला. आणि खरंच सांगतो लहान मुलांपासून सर्व गावाचा खूप भारी प्रतिसाद असतो. आणि आता मी चाललो. आता आज पहिला दिवस आणि उद्या आता सकाळी लवकर उठायला लागेल. कमसे कम ना 6 वाजेपर्यंत 6-6:30 वाजेपर्यंत उठायला लागेल. इकडे थंडी नाही आहे, सकाळी बघू थंडी आहे की नाही. त्याच्यानंतर थंडी सकाळी उठून आंघोळ करायला लागेल. त्याच्यानंतर आपली पदयात्रा सुरू, चालत शिर्डी. आणि चला शिर्डी म्हणजे तर बघू उद्याचा स्टॉप डायरेक्ट ना. उद्या ना कमसे कम 30 किलोमीटर पल्ला गाठायचा आहे. पाहुणे सोडून आला बाई. आणि इकडे बघा सर्व कशा असं झोपलेत. मथुर चला आपण पण जाऊ आता, मस्त झोपू. टाटा बाय बाय. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. चला बाय बाय. हे बाय ना मच्छर खातात ना. खोपऱ्यां कोणी झोपायला आणले, मधून झोपायचा गावा बी. तर चला बाय बाय. काय बोलता आता तिथे धंदा चालू करते. धंदा नाही, बिझनेस आहे बिझनेस.